दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीत भव्य तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। 15 ऑगस्ट निमित्त शहरातील वसमत रोड येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमानपासून राजगोपालाचारी उद्यानपर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहाने काढण्यात आली। यावेळी शहरातील आजी माजी सैनिक, राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू, भारत मातेचा सजीव देखावा, 300 मीटर तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेची शोभा वाढवली। यावेळी एबीव्हीपी संघटना, स्केटिंग असोसिएशन, माजी सैनिक असोसिएशनचे पदाधिकारी आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला। पदयात्रेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने अक्षय डहाळे, अभिषेक वाकोडकर, रामदास पवार, अनिल रेंगे, राज निलावार यांनी केले। यावेळी प्रमोद दादा वाकोडकर, संजय रिझवानी, मोहन कुलकर्णी, कमल किशोर अग्रवाल, चंद्रकांत डहाळे, सुनील देशमुख, रितेश जैन, प्रदीप तांदळे, मंगलाताई मुदगलकर, राजेश देशपांडे, प्रभावती अन्नपूर्वे, दिनेश नरवाडकर, मंजुषाताई नरवाडकर, विजयाताई कातकडे, सुनीताताई घुगे, आनंद बनसोडे, स्वप्नील पिंगळकर, रोहित जगदाळे, स्वप्नील किळे, सुशांत एकोरगे, माऊली कोपरे, ओम मुदिराज, आनंद गिरी, मुक्तेश भंडारे आदी उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे आपल्या चिंतामणी मंडळामध्ये भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये बरेचसे आमचे बालमित्र, त्यानंतर स्केटिंगचा ताफा, त्याच्यानंतर आमचे परभणीतले नागरिक असे बऱ्याच संख्येने म्हणजे जवळपास 1000 ते 1500 संख्येने उपस्थित होते। यामध्ये 300 मीटरचा आमचा तिरंगा होता। तो सर्व विद्यार्थ्यांनी पकडून पूर्ण शहरात असा जय हिंद व भारत माता की जय चा नारा दुमदुमला। सर्वांना मी सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीला सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच परभणीतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। ही रॅली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली। रॅलीचा मार्ग काळी कमान पासून ते राजगोपालाचारी उद्यान पर्यंत होता। या रॅलीला सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।